मित्रांनो, गुड इव्हनिंग सिटीचा हा पहिलाच पॉडकास्ट. सर्वांनाच उत्सुकता होती की पहिलाच इंटरव्ह्यू कुणाचा असेल. अर्थात कुणाला बोलवायचं यापेक्षा कुणाला बोलू नये याचे अनेक सल्ले आम्हाला मिळाले. यू, मी अँड माईक या पॉडकास्टसाठी पहिला इंटरव्ह्यू माहिती प्रदान, दिशादर्शक आणि चांगले विचार देणारा असला पाहिजे अशाच व्यक्तीला बोलवा, यावर सर्वांचंच एकमत होतं. शेवटी एक नाव निश्चित झालं. 11 वर्षांची सर्व्हिस बाकी असताना ज्यांनी लाखो रुपयांचा पगार सोडून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आणि स्वतःचा उद्योग उभारला, जी व्यक्ती शासन आणि लाखो शेतकऱ्यांमधला दुवा म्हणून काम करते आहे, बँकिंग क्षेत्राच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आधार देण्याचं काम करते आहे, फुले शाहू आंबेडकर विचारधारा केवळ वाणीतून नव्हे तर आचरणातूनही दर्शवते, पत्नी मोठी राजकारणी आणि स्वतःसुद्धा मोठे उद्योजक आहेत, परंतु ज्यांना अहंकार कधी शिवला नाही, नम्रता आणि सदाचार हा ज्यांचा अलंकार आहे, जे नुकतेच चित्रपट निर्माते झालेत आणि पहिल्याच चित्रपटावर सुपरहिटचा शिक्का बसला, असं एक नव्हे अनेक वैशिष्ट्यांनी उतप्रोत भरलेलं हे व्यक्तिमत्व म्हणजे सुनीलजी शेळके. आपल्या प्रश्नांच्या वाटेवर त्यांच्या उत्तरांची किती फुलं बरसतात आणि आपल्याला किती गंधित करतात हे बघूया. यू, मी अँड माईकमध्ये आपलं स्वागत आहे सर. माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा राहील की 11 वर्ष सर्व्हिसचे राहिले होते. 11 वर्ष राहिलेले असताना आपण स्वेच्छानिवृत्ती घेतली. नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली होती की आपल्याला वाटलं की स्वेच्छानिवृत्ती आपण घेतली पाहिजे? मुळात उपजिल्हाधिकारी पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेणं हा तसा काही माझ्यासाठी सोपा निर्णय नव्हता आणि तो काही एका दिवसात झालेला निर्णय नव्हता. मुळात शासकीय सेवेत काम करत असताना मी तहसीलदार, सहाय्यक कक्षाधिकारी, त्यानंतर उपजिल्हाधिकारी या वेगवेगळ्या पदावर काम केलं. हे काम करत असताना मला असं लक्षात आलं की हे काम करत असताना अजून बरंच आयुष्यात काम करणं बाकी आहे आणि मी ज्या पदावर काम करत होतो, उपजिल्हाधिकारी पदावर होतो, त्या पदावर मला काही मर्यादा येत होत्या की शासकीय सेवेचे बंधनं होते. महाराष्ट्र नागरी सेवेच्या चौकटीत राहूनच मला माझं संपूर्ण कामकाज पार पडत होतं, परंतु बरेच असे कामं होते समाजामधले की जे करण्यासाठी मला या चौकटीतून मुक्त होण्याची गरज होती. परंतु दुसरी बाजू अशी मी सांगतो की मी जेव्हा या पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली त्यावेळेस मी प्रचंड पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन मी या पदावरून गेलो. बरेच जण असं समजतात की नोकरीला कंटाळून पदाचा राजीनामा दिला, नोकरीमधल्या कटकटीतून राजीनामा, परंतु मला जो काही अनुभव मिळाला, मला वयाच्या 22व्या वर्षी मी मंत्रालयात सहाय्यक कक्षाधिकारी पदावर रुजू झालो. त्यानंतर सलग असे 24 वर्ष मी महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या पदावर विशेषतः महसूल विभागात काम केलं. त्या अनुभवाचा मला नक्कीच जीवनामध्ये फायदा होत आलेला आहे. सेवानिवृत्तीनंतर देखील प्रचंड असा फायदा होत आहे. त्यामुळे हा निर्णय काही एकाच दिवसाचा झालेला नव्हता. माझ्या आयुष्यामध्ये मी जे काही प्लॅन ठरवले होते त्यामध्ये खरं म्हणजे मला नोकरीवर जॉईन होण्यापूर्वीच माझा प्लॅन हा उद्योजक बनण्याचा होता. परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या समाजातली परिस्थिती ही एक मध्यममार्गी नोकरी पकडणे ही सगळ्यात पहिली आपल्या कुटुंबाची प्रायोरिटी असते. आपण सगळेजण ज्या पार्श्वभूमीतून आलेलो, बरोबर आहे. त्यामुळे त्या परिस्थितीमध्ये मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत त्या वेगवेगळ्या पदावर रुजू झालो. परंतु नंतर मला असं वाटलं की आता यातून मुक्त होऊन आपण आपलं एक नवीन उद्योजक विश्वामध्ये प्रवेश केला पाहिजे, या दृष्टीनं मी हा निर्णय घेतला. त्या पदावर राहून म्हणजे त्या मर्यादामध्ये तुम्ही अडकले असते असं वाटतं का? म्हणजे उद्योजक तुम्हाला होता नसता आला का? किंवा दुसऱ्याला कोणाला उद्योग या आपल्या परिवारातलं कोणाला टाकता आलं असतं आणि नोकरी पण करता आली असती, असं करता नसता आलं का? तसं करता आलं असतं, परंतु ते काम करण्याला खूप मर्यादा असते. एखाद्या उद्योगामध्ये स्वतः उद्योगाचं नेतृत्व स्वीकारणं आणि ते दुसऱ्यामार्फत करून घेणं यामध्ये खूप फरक पडतो. आपली जी काही कल्पनाशक्ती असते, आपले जे काही ध्येय धोरणं असतात त्याला पूर्ण करण्यासाठी स्वतः जर पूर्ण वेळ उतरलो तर त्याचा रिझल्ट नक्कीच चांगला येतो. त्यामुळे मला असं वाटलं की स्वतःच या माध्यमातून आपण या उद्योगामध्ये उतरलं पाहिजे. तुम्ही जेव्हा हा निर्णय घोषित केला किंवा जेव्हा तुम्ही हा निर्णय घेतला तेव्हा परिवारातून कुणाचा विरोध झाला का? किंवा मित्रमंडळीतून असं की नाही तुम्ही थोडं थांबा, अजून इतका पैसा याच्यामध्ये पैसा आहे इन द सेन्स जो काही पगार तुम्हाला मिळतोय तो, आणि मग एवढा तुम्ही याच्यावर लाथ माराल 11 वर्षांचं, म्हणजे किती ते कॅल्क्युलेशन केलं तर ते खूप गेलं असतं. तर तुम्ही थोडं थांबून जा, त्याच्यानंतर उद्योग करता येईल, असं काही कोणी बोललं नाही का घरात? नक्कीच तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी ज्या परिवारातून आलो, मी ज्या गावातून आलो त्या गावातला मी पहिलाच उपजिल्हाधिकारी पदावर पोहोचलेला व्यक्ती होतो, शिरपूर या गावातून. त्याच्यानंतर असं म्हणता येईल की ज्या शेतकरी पार्श्वभूमीतून आलो त्यामध्ये या पदावर पोहोचणं सहजासहजी सोपं नसतं.
मग असं असताना उपजिल्हाधिकारी पदाच्या नंतर काय, की एवढं मोठं काय आपल्याला मिळवायचं आहे, अशी भावना नक्कीच माझ्या परिवारामध्ये, माझ्या मित्रपरिवारात झाली. त्यांचा विरोध झाला, पण तो तीव्र विरोध नव्हता. त्यांनी माझी भावना समजून घेतली आणि आई-वडिलांनी देखील भावना समजून घेतली. माझ्या पत्नी, मुलं आणि भाऊ सर्वांनी माझी भावना समजून घेतली आणि नक्कीच माझ्या निर्णयाला त्यांनी सपोर्ट केला. आता जुलै 2022 तुम्ही सेवानिवृत्ती घेतली आणि जवळपास 4 वर्षांचा कालावधी, बरोबर 4 वर्ष आता जुलैमध्ये होतील. या 4 वर्षांमध्ये तुम्हाला असं वाटतं का की आपला निर्णय योग्य होता, की जे अचिव्हमेंट तुम्हाला करायचं होतं ते बरोबर आहे? नक्कीच मला माझ्या निर्णयाचा कुठलाही पश्चाताप नाही आहे. उलट मला आनंदच आहे की मी ज्या पद्धतीने काम करतोय, ज्या पद्धतीने माझा व्यवसायासाठी आणि इतर सामाजिक कार्यासाठी वेळ देतोय, त्यामध्ये मला एकदम फ्री हँड आता सध्या काम करता आलं आहे. त्यामुळे याचा कुठलाही पश्चाताप मला आज होत नाही. पहिला निर्णय काय घेतला आपण उद्योग व्यवसायात उतरायचं ठरल्यानंतर? पहिले आपण नेमकी सुरुवात कशी केली, प्रारंभ काय होता? सुरुवात माझा सगळ्यात पहिले अभिता लँड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी मी सुरू केली. बरोबर. तुम्हाला माहीत असेल की माझे मित्र दिनेश गीते सर आणि मी दोघांनी मिळून एक नोकरीत असतानाच आम्ही भूमी ही संकल्पना बुलढाण्यात सुरू केली होती. बरोबर आहे. नंतरचा कोरोनाचा कालावधी, नोटबंदीचा कालावधी यामुळे ती कल्पना फारशी रुजू शकली नाही. परंतु नंतर मग मी त्यामध्ये अभिदा लँड सोल्युशन कंपनीची मुंबई या ठिकाणी स्थापना केली. त्यामध्ये एक सॉफ्टवेअर आपण डेव्हलप केलं. त्यामागची भावना अशी होती की ज्या डिपार्टमेंटमध्ये मी काम केलं, आम्ही सगळ्यांनीच माझे सहकारी तहसीलदार, उपजिल्हाधिकारी मित्रांनी काम केलं. यामध्ये आपण जर बघितलं की या महसूल विभागामध्ये जमीनविषयक जवळपास 100च्या वर कायदे आहेत. महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू रेकॉर्ड 1966 असेल, त्याच्यानंतर इतरही कायदे असेल. बरोबर. या सगळ्या कायद्यांचा जर आपण एकत्रित अभ्यास केला तर जवळपास 100 कायद्याचा लाभ जनतेला वेगवेगळ्या ठिकाणी घ्यावा लागतो. या सोडून जमीन याविषयीचे संबंध शेतकरी असतील, उद्योजक असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, या सर्वांचाच त्या विषयाशी संबंध येतो. परंतु त्या विषयाला सोडवणूक करणारं केवळ महसूल डिपार्टमेंट नाही. आपण जर बघितलं की या 100 कायद्याचा लाभ घेण्यासाठी जर तुम्हाला खरेदी खत करायचं असेल तर तुम्हाला नोंदणी विभागाकडे जावं लागते. त्याच खरेदी खताची जर तुम्हाला सातबाऱ्यात रूपांतर करायचं असेल तर परत महसूलला यावं लागतं. बरोबर आहे. त्यानंतर त्याच सातबारावर काही खोदकाम करायचं असेल तर तुम्हाला मायनिंग ॲक्टनुसार तुम्हाला मायनिंग डिपार्टमेंटला जावं लागतं. बरोबर. त्यानंतर त्याच जमिनीचं जर तुम्हाला नॉन ॲग्रिकल्चर रूपांतर करावं लागायचं असेल तर तुम्हाला नगर विकास विभागाकडे जावं. बरोबर आहे. म्हणजे सर्वसामान्य नागरिकाच्या आवाक्याबाहेरचा हा विषय होता की एखाद्या विषयाचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्याला स्वतःच्या माध्यमातून हे करणं खूप जिकरी जायचं. कारण याचा अनुभव मी नोकरीवर असतानाही घेतलेला की अनेक शेतकरी मला शनिवारावर भेटायला यायचे, त्यांचे सातबारे घेऊन यायचे, त्यामध्ये असलेल्या त्रुटीबद्दल मार्गदर्शन मागायचे. मग त्यात बराच वेळ जायचा. मग या संकल्पनेतून असं वाटलं की आपण या सगळ्या प्रयोगाला एक वन स्टॉप सोल्युशन दिलं पाहिजे. म्हणजे एका क्लिकवर आपण जर तुम्ही असं म्हटलं की मला वर्ग 2ची जमीन वर्ग 1मध्ये रूपांतरित करायची, तुम्ही म्हटलं की मला कुळ कायद्याची जमीन विक्री करायची आहे, तुम्ही म्हटलं मला आदिवासीची जमीन बिगर आदिवासीमध्ये रूपांतरित करायची, एवढंच नाही तर तुमच्या सातबाऱ्यामध्ये काही त्रुटी असतील, त्याचबरोबर तुम्हाला सर्च करायचं असेल, टायटल करायचं असेल, इव्हन तुम्हाला ड्रोनद्वारे मोजणी जरी करायची असेल तरी तुम्हाला या सगळ्याचं एकत्रित सोल्युशन तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं. अशा पद्धतीनं आपण याच्या सॉफ्टवेअरची निर्मिती केलेली आहे. एवढंच नव्हे तर आपलं मुख्य कार्यालय जे खारघर येते त्या भागातल्या कर्जत, ठाणे इथल्या उद्योजकांना आपण कंपाऊंड करण्यापासून चाबी देण्यापर्यंत जमिनीचं सगळं एका ठिकाणी केलेलं आहे. सगळं एकाच छताखाली. आणि त्याचा नक्कीच सर्वसामान्य नागरिक असेल, त्याच्यानंतर शेतकरी असेल, यांना त्याचा लाभ होतोय. एवढंच नव्हे तर आपण आपल्या वेबसाईटवर जर गेलो तर कोण्या सर्वसामान्य शेतकऱ्याला एखाद्या विषयावर कायदेशीर सल्ला पाहिजे असेल तर तो देखील देण्याची आपण व्यवस्था वेबसाईटवर केली. काय प्रतिसाद नेमका आपल्या जिल्हाभरातून किती प्रतिसाद तुम्हाला मिळाला याबाबत? आतापर्यंत जवळपास एक 500 ते 600 जेवढे उद्योजक आहेत त्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. खारघरकडचे, मुंबईकडच्या. याच्या व्यतिरिक्त जवळपास 15-1 हजारापर्यंत शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. प्रचंड असा प्रतिसाद या सॉफ्टवेअरला मिळालेला आहे. त्याचं कारण मी अजून एक सांगू शकतो की भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये शासकीय सेवा घेणे आणि नागरिक यामध्ये जो दुवा असायला पाहिजे की ती सेवा मिळवून देणारा. जसं तुम्ही पासपोर्ट ऑफिसमध्ये गेले की तुम्हाला
कुठले कुठले डॉक्युमेंट दिल्यानंतर तुमची सेवा ठरलेली की तुम्हाला तो शुअर मिळणार. हा थोडासा गॅप शासनामध्ये आहे, परंतु शासनाची देखील याच्यावर फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहे. परंतु नक्कीच एक दुवा म्हणून, नागरिक आणि प्रशासन यातला दुवा म्हणून ही आमची कंपनी काम करते. समन्वय करण्याचं समन्वय काम आपण करण्याचं त्या ठिकाणी करतो. शेतकरी हा मुद्दा तुम्ही या ठिकाणी काढला. शेतकऱ्यांना खूप म्हणजे फायदा होतोय त्या सॉफ्टवेअरचा वगैरे. शेतकऱ्यांना फायदा होणाऱ्या आणखी काही गोष्टी आपण या निमित्ताने या उद्योग व्यवसायामध्ये काही केल्यात का, की शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे? आता दुसरा एक विषय आहे, म्हणजे अबिता लँड सोडूनच माझी एक दुसरी कंपनी आहे, हां, अबिता ॲग्रो इंडस्ट्रीज म्हणून. अच्छा. तिचा मूळ उद्देश हा होता की शेतीमधलं जेवढे काही तंत्रज्ञान आहे, आधुनिक तंत्रज्ञान, त्याचा शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी काय करता येईल, अच्छा. यासाठी आम्ही अबिता ॲग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून ॲग्रिकल्चर ड्रोन डेव्हलप केलेलं आहे. अच्छा. आपल्या कंपनीनं अबिता K10 या नावाचं मॉडेल डेव्हलप केलेलं आहे बरं. आणि ते सध्या बाजारात विक्रीसाठी आणि रेंटलसाठी उपलब्ध आहेत. अच्छा. तर येणारा काळ जर आता तुम्ही बघितलं की डिझेलचं शॉर्टेज बघितलं, हो, म्हणजे शेतीचं एकीकडे यांत्रिकीकरण होतंय, हो, परंतु त्याला लागणाऱ्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत बरोबर आहे. त्या पुरवण्याचं काम आपल्या सगळ्यांचंच आहे. तर त्या अँगलनं आपण हा ॲग्रिकल्चर ड्रोन त्या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की मागच्या वर्षी पूर्णपणे आपण त्याची ट्रायल बुलढाणा जिल्ह्यामध्ये घेतली. अच्छा. ड्रोनमध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत की त्या प्रामुख्याने एरोस्पेसशी संबंधित आहे, ज्याचा शेतकऱ्याशी संबंध नाही. बरं. मुळात अबिता ॲग्रो इंडस्ट्री जी आपली एकमेव कंपनी अशी आहे की जी ड्रोनसोबत शेतकऱ्यांसोबत काम करते. आम्ही मागच्या वर्षी पूर्णपणे फील्डवर फिरून शेतकऱ्यांच्या काय समस्या येतात, अडचणी येतात, याचं पूर्ण निराकरण करून हा ड्रोन डेव्हलप केलेला आहे. अच्छा. अशा प्रकारचा फायदा देण्याचा आपला त्या माध्यमातून प्रयत्न आहे. केवळ ड्रोनच आपण देत नाही, त्याच्यासोबत ती सेवा पण जी आहे सेवा पण आहे, त्याच्यासोबत rental ते service पण पण आपण आपण करतोय. एक नेहमीचा मुद्दा आहे की विदर्भ आहे आपला आणि शेती आणि शेतकरी आत्महत्या हा मोठा प्रश्न सगळीकडेच अजूनही आत्महत्या सुरूच आहेत. तर हे थांबवण्यासाठी नेमकं वेगवेगळे जण वेगवेगळे उपाय देतात. पण आता तुम्ही दोन ठिकाणी काम करताय. एक तर तुम्ही प्रशासनामध्ये सेवा दिली, प्रशासनाच्या दृष्टिकोनातून प्रशासक म्हणून तुम्ही शेतकऱ्यांकडे पाहिलंय, आणि आता उद्योजक म्हणून तुम्ही शेतकऱ्यांकडे पाहतात, आणि तुम्ही स्वतः पण एक शेतकरी आहात. या तिन्ही बाबतीतला तुम्हाला नेमकं सार काय वाटतो की नेमके थांबवण्यासाठी काय काय केलं पाहिजे? खरं म्हणजे शेतकरी आत्महत्येची जर आपण कारणं बघितली, म्हणजे वेगवेगळ्या समित्या शासनाने नेमल्या, त्यानंतर 6 जिल्ह्यांमध्ये शेतकरी पॅकेज साधारणतः 2008-09ला घोषित झालं. परंतु मी जेव्हा तहसीलदार पदावर होतो त्यावेळेस माझ्या जे लक्षात आलं की साधारणतः शेतकरी आत्महत्येची अनेक अदृश्य कारणं आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण कोणतं असेल तर शेतकऱ्याचे वर्षानुवर्ष न सुटलेले जमीनविषयक प्रश्न, की जर एखाद्याला आपल्या मुलीचं शिक्षण करायचं आहे, एखाद्याला आपल्या मुलीचं लग्न करायचं आहे, परंतु बऱ्याचशा जमिनी ह्या कुठल्या तरी वारसामध्ये अडकलेल्या आहेत, कुठले वारस लावायचे राहिलेले आहेत, कुठल्या कुळ कायद्याच्या प्रक्रियेत अडकलेले आहे. हे वर्षानुवर्ष न सुटलेले प्रश्न पण एक मी स्वतः या निष्कर्षावर आलो होतो की हे अदृश्य कारण आहे. दुसरे कारण बरेचसे जे सांगता येईल की जो काही सामाजिक प्रतिष्ठेचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की माझी सामाजिक प्रतिष्ठा चांगली राहिली पाहिजे, यासाठी होणारा अवास्तव खर्च हा एक मुद्दा आहे. लग्नांवरचा. कारण की मी तहसीलदार असताना स्वतः बऱ्याच ठिकाणी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट दिली, त्यांचे बयान नोंदवले. त्यांच्या बऱ्याचदा असं झालं की ते नॉर्म्समध्ये बसत नसतानाही, मी या ठिकाणी जाहीर आता सांगू शकतो की नॉर्म्समध्ये बसत नसतानाही फक्त त्यांची एक आर्थिक परिस्थिती बघून त्यांना मदत देण्याचा आपण प्रयत्न केला. चांगलं काम झालं. पण थोडं अजून मागं जर जायचं झालं, शेतकरी आत्महत्येच्या उपायावर जर खूप ठोस उपाय करायचा झाला तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला 1928चा जो ग्रंथ आहे शेतकऱ्याविषयीचा, स्मॉल होल्डिंग्स अँड देअर रेमेडीज, म्हणजे जमीन धारणाचे छोटे प्रकार आणि त्याच्यावरचे उपाय, या ग्रंथाकडे जावं लागतं. बाबासाहेबांनी शेतकऱ्यांचा आसूड मला वाटतं महात्मा फुलेंनी लिहिला. शेतकऱ्यांच्या आसूडमध्येही त्यांनी बऱ्याच उपाययोजना सुचवलेल्या आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उपाययोजना सुचवल्या त्या अद्यापही कोणत्याही शासनानं लक्षात दिलेलं नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. त्यातली सगळ्यात महत्त्वाची मागणी त्यांची होती की शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची मागणी की जर आपण एखादा उद्योजक घेतला की त्याला कुठलीही बँक कर्ज द्यायला तयार होते. बरोबर. त्याचं कारण होतं की त्याची बॅलन्स शीट बनते, त्याचा ITR भरला जातो, आणि त्याला एक उद्योजक म्हणून ज्या काही फॅसिलिटी शासनाकडे असतं की 6% कर्ज दर असेल, 9% असेल, किंवा HDFC, ॲक्सिस सारख्या खाजगी बँका असतील, ह्या सहज त्या उद्योजकाला कर्ज देणारा
तयार होतात. बरोबर आहे. पण या उलट परिस्थिती अशी आहे की जेव्हा शेतकरी हा अशा बँकांकडे जातो त्याच्याकडे अक्षरशः एक भिकारी म्हणून पाहिलं जातं आणि त्याला उभं त्याच्या करत नाहीत बँका. मागणीकडं त्या प्रतिष्ठेनं पाहिलं जात बरोबर. नाही ज्या प्रतिष्ठेनं उद्योजकांना. दुर्दैव आहे. ऍक्च्युली शेतकरी तेच काम करतोय जे एखादा मॅन्युफॅक्चरर प्रोडक्शनचं काम आपल्या इंडस्ट्रीत करतोय तोही तेच उत्पादन. काम शेतकरी आपल्या शेतीमध्ये प्रोडक्शनचं काम करतो. अगदी बरोबर आहे. मग बाबासाहेबांनी ज्या काही उपाययोजना प्रामुख्याने सुचवल्या होत्या त्यातली सगळ्यात पहिली उपाययोजना ही होती शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे. दुसरा होता की शेतीवरील अवलंबित्व कमी केलं पाहिजे कुटुंबात. अच्छा. त्यामुळं जे काही शेतीचे तुकडे होण्याची प्रक्रिया अलीकडच्या स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये वाढली बरोबर. त्याचं हे ठोस कारण आहे. त्यामुळं शासनानं फक्त शेतकऱ्याचा असूड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं स्मॉल होल्डिंग्ज अँड देअर रेमेडीज हे 2 पुस्तकावर उपाययोजना केल्या तरी ह्या समस्या नक्कीच सुटतील एवढा मला विश्वास आहे. उद्योजकताला कर्ज तर देतेच बँक, पण म्हणजे सरकार असं काही धोरण राबवते की उद्योजकताचं कर्जही माफ करून टाकते. हो. जे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला एकदम आढेवेढे घेणं सुरू असतं, अतिशय दिला. ते होत नाही. माझा पुढचा प्रश्न असा राहील याच्यासाठी की तुम्ही जर या क्षेत्रात नसते तर तुम्ही कुठे असते? समजा तुम्ही उपजिल्हाधिकारी म्हणून पहिले तर तुम्ही नायब तहसीलदार म्हणून परीक्षा पास झाले आणि त्याच्यानंतर या प्रशासकीय सेवेमध्ये आले. हे नसतं झालं तर तुम्ही काय ठरवलं होतं का की आपल्याला मग नेमकं काय करायचं? मुळात माझं संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय शेगाव या ठिकाणी BE इलेक्ट्रिकलमध्ये पदवी झालेली आहे. अच्छा. पदवी होत असतानाच मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत अभ्यासाला लागलो आणि त्या पदावर गेलो लगेचच तुम्ही? हां. पण ते जर नसतं झालो तर माझ्या मनावर एक अशी काही गोष्ट कोरली होती की मी नक्कीच उद्योजक झालो असतो. त्याचं कारण सांगतो की मी 12वीमध्ये असताना माझे वडील डोंगर खंडाळ्याला लक्ष्मी दूध उत्पादक संस्थेचे संचालक होते. अच्छा. त्यांचा एक अभ्यास दौरा पश्चिम महाराष्ट्रात आणि त्या भागात आयोजित करण्यात आला होता. पण दुर्दैवानं तब्येत बरी नसल्यानं त्यांच्याऐवजी मी त्या दौऱ्यामध्ये गेलो. अच्छा. पण त्या दौऱ्यामध्ये जाताना मी मणिबाई देसाई फाउंडेशन उरळी कांचन जिथं गोवंशचं संशोधन होतं त्याच्यानंतर वारणा उद्योग समूह जो आपल्याला माहिती आहे की तात्यासाहेब पूर्णे यांनी सादर केलेला आहे ज्यामध्ये त्यांच्या सर्व सहकारी साखर कारखाने दूध संघ त्याच्यानंतर त्यांचा शेतकरी बाजार या सगळ्यांची पाहणी मला 12वीत असताना झाली होती. त्याच्यामुळं माझ्या मनात एक तो विषय कोरला गेला होता की कारण आपण ज्या भागात राहतो आपण तुम्हाला माहिती बुलढाण्यात राहतो की असं कधी काही बघायलाच भेटलं नव्हतं आणि ते अचानक मला 12वी झाल्यानंतर ते बघायला भेटलं. त्यामुळं मी त्यावेळेसपासून माझ्या मनात हा होता की आपण जर नोकरीला नाही लागलो तर आपला एक स्वतंत्र उद्योग या संदर्भात सुरू करावा. अच्छा, असं तुम्ही तेव्हा विचार केला. केला. बुलढाण्याचा उल्लेख झाला तर मला एक प्रश्न त्या अनुषंगाने विचारता येईल की 1864ला बुलढाणा जिल्ह्याची निर्मिती झाली. 1947ला बुलढाणा स्वतंत्र म्हणजे भारत स्वतंत्र झाला. पण तरी सुद्धा बुलढाणा जिल्ह्याचा मागास आहे. पण 75 वर्षानंतर आपण स्वातंत्र्याचं हे साजरं करतो सगळं अमृत महोत्सव वगैरे. पण अजूनही बुलढाण्याला राज्याच्या पटलावर म्हणजे अजूनही कोणी अधिकारी बुलढाण्याला जर बदली म्हटली की त्याला असं वाटतं की पनिशमेंट आहे का. तर बुलढाणा हे अजूनही मागासले पण जे आहे शिक्का बुलढाण्यावरचा तो पुसला गेला नाही. ज्या पद्धतीने पाहिजे किंवा ज्या प्रमाणात पाहिजे बुलढाण्याचा विकास झाला नाही का असं तुम्हाला काय वाटतं? एक तुम्ही प्रशासकीय प्रशासक म्हणून पाहताना जर आपण थोडासा आर्थिक बाजूने विचार केला तर भारताचं दरडोई उत्पन्न हे 2 लाखाच्या वर आहे. महाराष्ट्राचं हे 3 लाखाच्या वर आहे आणि बुलढाणा जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न हे 21,000 आहे. ही मागची आकडेवारी. याला जे काही कारणं दिली जातात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शेती हा इथला व्यवसाय प्रामुख्याने आहे. इतर उद्योगधंदे किंवा सेवा क्षेत्र डेव्हलप न झाल्यामुळं त्याचे ते पर कॅपिटा इन्कम हा 21,000 पर्यंत आहे. MIDC वगैरे. पण असा जरी विषय असला तरी मी तुम्हाला या ठिकाणी दाव्यासहित सांगतो की येणाऱ्या 10 वर्षामध्ये बुलढाणा जिल्हा हा भारतातल्या पहिल्या 10 मध्ये ॲग्रो इंडस्ट्रीचा हब होणार आहे. पुन्हा हे वाक्य मला ऐकायला. येणाऱ्या 10 वर्षामध्ये बुलढाणा जिल्हा हा संपूर्ण भारतामध्ये पहिल्या 10 जिल्ह्यामधला ॲग्रो इंडस्ट्रीचा हब असणार आहे. हे मी या ठिकाणी दाव्यासंग सांगतो. त्याचे कारण पण स्पष्ट करतो. त्याची कारण पण ऐकायला आवडते. तर आपण जर आजूबाजूचे जिल्हे बघितले, आपण मराठवाडा बघितला, पश्चिम महाराष्ट्र बघितला, इकडे जळगाव बघितला किंवा विदर्भातले इकडे जिल्हे, सगळ्यात मोठी पिकांची विविधता म्हणजे क्रॉपिंग पॅटर्न जर आपण बघितला तर तो सगळ्यात जास्त बुलढाणा जिल्ह्यात आहे. बरोबर आहे. म्हणजे जर तुम्ही तेलबियाचे पिकं बघितले, डाळवर्गीय पिके बघितले, त्याच्यानंतर सोयाबीनसारखे पिकं बघितले, त्याच्यानंतर कापूस बघितला, याच्या व्यतिरिक्त जर सांगायचं झालं तर जवळपास आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 19,000 हेक्टर क्षेत्रावर फळपिकाची लागवड झालेली. अच्छा.
त्यामधलं एकटं 10,000 हेक्टरच्या वरचं क्षेत्र हे संत्र्याचं आहे. संत्र्याचं आहे. तर मी वारंवार सांगत असतो की नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे, हम्म. पण गेल्या 10 वर्षात कोणाला ही कल्पनाच आली नाही की नागपूरच्या संत्र्याचा बेल्ट हा पूर्णपणे बुलढाणा जिल्ह्यात सरकलेला आहे. आपण जर नागपूरहून निघालो, नागपूर, काटोल, त्याच्यानंतर मोर्शी, वरुड, दर्यापूर, त्याच्यानंतर अकोट, तेलारा जर आपण बघितलं तर संग्रापूर आणि आपला जळगाव जामोद तालुक्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावर आज संत्र्याची लागवड केली जाते. हा एक विषय झाला. त्यामुळे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची प्रोसेसिंगची युनिट येणाऱ्या काळात नक्की सुरू होणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या शेतकरी पुत्रांचे या ठिकाणी प्रयत्न सुरू झाले. मी ज्याप्रमाणे सांगितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये पिकांची विविधता खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण होणारे ॲग्रो इंडस्ट्री प्रोसेसिंग जे काही इंडस्ट्री असेल ती पण खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे. सध्या आबिदा कंपनीचं उदाहरण द्यायचं झालं तर संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा या ठिकाणी आबिदा कंपनीने संत्र्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यातलं काम आपलं त्या संत्र्याचं प्रतवारी करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. येणाऱ्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी त्यापासून पल्प निर्मिती आणि इतर काही गोष्टींची त्या ठिकाणी निर्मिती होणार. दुसरं एक उदाहरण द्यायचं झालं तर आमचे मित्र आहेत चिखलीचे राजीव जावळे म्हणून, त्यांचा ॲपको इंडिया नावाचा एक प्रकल्प आहे जो बुलढाणा जिल्ह्यातील फळांवर प्रक्रिया करणारा प्रकल्प त्यांनी येणाऱ्या 5 ते 6 महिन्यातच सुरू केलेला आहे. त्याला पण फार चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांकडून मिळत आहे. तर अशा प्रकारचे प्रयोग वेगवेगळे शेतकरी जे नवीन जनरेशनचे नवीन पिढीचे त्यांचे प्रयोग हे सुरू झालेले आहेत. फक्त त्यांची प्रसिद्धी सध्या माध्यमांना किंवा इतर सर्व लोकांना अद्याप नाही आहे. परंतु मी जे सांगतोय की मोठ्या प्रमाणात ॲग्रो इंडस्ट्रीचं काम या जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं. आता दुसरा काही मुद्दा याला जो पोषक आहे, मी जे म्हणतोय की येणाऱ्या 10 वर्षामध्ये राहणार आहे, त्याला काही कारणं आहेत. त्यामध्ये मागच्या कालावधीमध्ये केंद्र शासनाने पूर्ण भारतामध्ये एकूण 35 प्रकारचे ड्रायपोर्ट सुरू केले. ड्रायपोर्ट ही संकल्पना अशी की ज्या ठिकाणी समुद्राचं अस्तित्व नाही त्या ठिकाणी बंदराची निर्मिती झालेली आहे. तर त्यामध्ये जे काही 2 ड्रायपोर्ट महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्यामध्ये वर्धा आणि जालना. तर बुलढाणा जिल्ह्यासाठी जालना हा ड्रायपोर्ट अत्यंत जवळचा आहे, ज्यामुळे त्या ठिकाणाहून निर्यात होणार आहे. जे काही बंदरावर किंवा पोर्टवर जे काही प्रकारचं कस्टम क्लिअरन्सचं काम चालतं ते सगळं काम जालना इथून चालणार आहे. इव्हन तुम्हाला निर्यातीची ऑर्डर भेटली तर कंटेनर बुक करण्याचं काम देखील जालन्याहून होणार आहे. म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या कुठल्याही शेतकऱ्याला आता JNPT या पोर्ट ट्रस्टकडे आयात निर्यातीसाठी जाण्याची गरज नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा या ठिकाणी होणार आहे. त्या पोर्टचं काम सुरू देखील झालेलं आहे. एवढंच नव्हे तर याच पोर्टला दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरची जोडणी झालेली आहे. म्हणून जो काही दिल्ली मुंबई उद्योग क्षेत्राची जोडणी शेंद्रा MIDC आणि या जालना ड्रायपोर्टला झालेली आहे, त्याचा देखील लाभ आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना होऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं, महाराष्ट्र शासनाने जे महाराष्ट्र गुंतवणूक सेवा उद्योग धोरण 2025 जाहीर केलं त्यामध्ये देखील बुलढाणा जिल्ह्याला त्याचा वेगळा लाभ मिळणार आहे. MIDCनं देखील D आणि D+ या प्रकारच्या ग्रेडच्या MIDC नसणारे तालुके घोषित केले. त्यामध्ये वीज दरामध्ये सवलती असणार आहे, त्यामुळे GSTमध्ये सवलती असणार आहे, निर्यातीला प्रोत्साहन असणार आहे, अशा वेगवेगळ्या सुविधा केलेल्या आहे. त्याचा फक्त आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आणि उद्योजकांना त्याचा लाभ घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा, महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र लॉजिस्टिक हब पॉलिसी 2025 जाहीर केलेली. लॉजिस्टिक हब म्हणजे ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूची निर्मिती होते त्या वस्तूची निर्मिती करण्यापासून बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी ज्या ज्या काही सुविधा लागतात त्या सगळ्या सुविधा निर्मिती करणे. त्यामध्ये वेअरहाऊस असेल, कोल्ड स्टोरेज असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, या सगळ्या सुविधांचा एकाच जागी लाभ घेण्याचे सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध केली जाते. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यासाठी काय फायदा आहे तर महाराष्ट्रामध्ये एक इंटरनॅशनल लॉजिस्टिक हब नवी मुंबईला झालेला आहे, दुसरा मेगा लॉजिस्टिक हब हा नागपूरला झालेला आहे आणि 25 डिस्ट्रिक्ट नोडल हब ज्या ठिकाणी होत आहे त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा देखील समावेश आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या आसपास हा लॉजिस्टिक हब येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. त्यामुळे देशभरातील शेतमाल वाहतूक असेल किंवा जे काही उत्पादनं असेल याचा लाभ या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा, जो काही आकडेवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आता अलीकडच्या काळामध्ये पब्लिश झाली, तर
आताच्या जूनपर्यंत अमरावती विभागामध्ये निर्यातीमध्ये 45% वाटा हा केवळ बुलढाणा जिल्ह्याचा आहे. 677 कोटीची निर्यात एकट्या बुलढाणा जिल्ह्याने केलेली आहे आणि येणाऱ्या वर्षभरात त्यांचं टार्गेट आहे 1500 कोटीचं आहे. अच्छा. यामध्ये अमेरिका, सिंगापूर, दुबई, सौदी अरब या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातून शेतमालाच्या व्यतिरिक्त अनेक अभियांत्रिकी वस्तू देखील निर्यात झालेल्या आहेत. या सगळ्या एकूणच संकल्पनेने मी म्हणतोय की येणाऱ्या 10 वर्षामध्ये वर्षांमध्ये नक्कीच आपल्याला हे चित्र बदललेलं दिसणार आहे. त्यासाठी फक्त आपले जे काही तरुण शेतकरी असतील त्यांनी याचा लाभ घेण्यासाठी तयार राहणं खूप आवश्यक आहे. खूप महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी दिली. म्हणजे खरं तर हे माहिती नव्हतं असं काही जे धोरण आहे आणि बुलढाणाचं जे महत्त्व आहे की ज्या वेगवेगळ्या क्रॉप लोन म्हणजे क्रॉप जे आहेत वेगवेगळे जालनापर्यंत जे पोहोचणार, मला वाटतं आता एक रेल्वे पण रेल्वेचं भूमी अधिग्रहण पण बरोबर आहे ते होतंय, त्याचा पण लाभ मला वाटतं या नक्कीच निमित्ताने होईल. माझा असा प्रश्न आहे पुढचा की या सगळ्या ज्या तुमचं एवढं मोठं काम आहे, तुम्ही मुंबई, बुलढाणा या सगळ्या गोष्टी, आता तुम्ही तिकडे पण एक प्रक्रिया उद्योग तुम्ही उभारला आहे संग्रामपूरकडे, राजश्री शाहू पतसंस्था, या सगळ्या हे करत असताना परिवाराकडून तुम्हाला कशा पद्धतीने मदत होते? म्हणजे परिवारातले कोणते कोणते सदस्य तुमच्या या कामामध्ये सहभागी असतात? मुळात या कामासाठी सगळेच सहभागी आहेत. म्हणजे अच्छा. सगळ्यात पहिले आमच्या परिवारासाठी जे काही समाजामध्ये विश्वासू नाव म्हणून आहे ते म्हणजे आमचे वडील आहेत, आदरणीय भाऊसाहेब शेळके. ते जरी नोकरीवर होते पण तरी पूर्ण वेळ त्यांची एक सकारात्मक विचारसरणी होती, सतत काम करत राहण्याची. त्याचाच आम्हाला एक वारसा भेटलेला आहे, त्यांचा सपोर्ट राहिलेला आहे. लहान भाऊ संदीप मुळात उद्योगात आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. बरोबर. त्याच्यामुळं तो त्याचा प्रयत्न चालू आहे, सपोर्टही आहे. आई आणि पत्नी आणि सगळ्यांचाच या सगळ्यामध्ये सहभाग आहे. वडिलांविषयी तुम्ही बोलले, साहेबराव शेळके साहेबां त्यांच्याविषयी तुम्ही बोलले. वडिलांविषयीच्या भावना जर मी म्हटलं की तुम्ही व्यक्त करा तर तुम्ही काय म्हणाल? वडिलांविषयी आभार म्हणा किंवा जे एकंदरीत समजा जागतिक पिता दिवस आहे समजा आणि त्या निमित्ताने तुम्हाला जर भाषण करायचं म्हटलं तर वडिलांविषयी तुम्ही काय बोला? वडिलांविषयी काय बोलावं हा माझ्यापुढं खरंच या फादर्स डेला प्रश्न होता तुम्ही जो विचारला. तो फक्त मी एकाच कृतीतून व्यक्त केला. मी फक्त त्यांना मिठी मारली आणि माझा तो काय जागतिक हक दिन होता त्या दिवशी, हक डे. अच्छा. त्या दिवशी मिठी मारून त्या भावना व्यक्त केल्या. खरं म्हणजे आताचे वडील, आताच्या जनरेशनचे वडील, मागच्या जनरेशनचे वडील यामध्ये खूप फरक होतो. प्रचंड आदर असतो पण आदरयुक्त भीती असते. भावना आपल्या व्यक्त होऊ शकत नाही. बरोबर. परंतु माझ्यासाठी वडिलांचं स्थान खूप मोठं आहे, कारण माझे वडीलच नव्हते तर माझे इतिहास भूगोलाचे शिक्षक पण होते. अरे वा. हां, त्यामुळं जेव्हा मी डोंगरखाण्याला होतो तेव्हा संभाजीराजे विद्यालयात होतो, तर वडिलांचं शिक्षकाचं रूप, कडक शिस्तीचं रूप आणि वडिलांचं रूप हे दोन्ही मी फार जवळून बघितलेले आहे. तर एक वडिलांनी खूप फक्त काम करत राहा ही एक शिकवण दिलेली आहे. त्याचाच लाभ आम्हाला पूर्ण जीवनामध्ये होतोय. वडिलांनी इतिहास भूगोल शिकवलं असेल, अर्थशास्त्र पण त्यांनी आपोआप दृश्य रूपात नसेल पण शिकवलं असेल. गृहशास्त्राविषयी काय, म्हणजे जे घरचं तुमचं जे आहे ट्युनिंग जयश्रीताईंसोबतचं, ते ट्युनिंग कसं आहे, त्या कशा पद्धतीने मदत करतात किंवा तुमच्या या यशामध्ये त्यांचं कुठपर्यंत योगदान असं काय वाटतं, नेमकं काय म्हणणार त्यांच्याविषयी? त्याबद्दल सांगायचं म्हणजे आमचे जे नातं आहे हे पूर्णपणे मैत्रीचं आहे. एक नवरा बायको हे नातं हे वेगळं असू शकतं पण मैत्रीचं नातं हे नक्कीच वेगळं असतं की ज्यामध्ये दोन परस्पर व्यक्तिमत्वाचा आदर असतो, त्यांच्या व्यक्तिमत्व फुलण्यासाठी एकमेकाला सपोर्ट असतो. अशाच प्रकारचा सपोर्ट त्याचा आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये राहिलेला आहे. नक्कीच एक वेगळ्या भावना आहे. एक संपूर्ण स्त्री म्हणून मी तिच्याकडे पाहतो की जीवनामध्ये वाटचाल करताना जे काही भावना होत्या किंवा जे काही सामाजिक चळवळीत काम केलं आहे किंवा राजकीय चळवळीत केलं त्यामध्ये पूर्णपणे सपोर्ट तिचा मला नक्कीच राहिलेला आहे. तुमचा त्यांना आता त्या राजकारणात आहेत, तुम्हाला राजकारणाविषयी किती रस आहे माहीत नाही, त्या पुढे प्रश्न आपण विचारूच, पण तुमचा सपोर्ट त्यांना आता कसा होतो? त्या राजकारणात एक मोठ्या पदावर पोहोचलेल्या उबाठाच्या प्रवक्ता आहेत राज्याच्या, आधी पण काँग्रेसच्या महिला सरचिटणीस पदापर्यंत त्या राहिल्या आहेत, तर तुमची मदत त्यांना आता कशी होते? मदत तुम्हाला माहिती आहे की मी मुळातच त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कुठेच हस्तक्षेप माझा नसतो, परंतु एक सपोर्टिव्ह म्हणून कुठल्या विषयावर चर्चा असेल, कुठल्या विषयावरचं निर्णय घेताना किंवा काही काही असेल तर ते एक माझं एक तटस्थ मत मी नक्कीच त्या ठिकाणी सांगतो की
हा आग्रह असतो की असंच झालं पाहिजे, त्यांनी मान्य केलं पाहिजे की नाही असं माहिती, पण हे असं आहे. असं आहे, एक एवढा सपोर्ट नक्कीच असतो. अच्छा. जयश्रीताईंविषयीच्या भावना झाल्या, वडिलांविषयीच्या झाल्या. आता तुमचे भाऊ म्हणजे छोटे बंधू संदीप दादा शेळकेंविषयीच्या भावना पण मला ऐकायला आवडतील. काय नेमकं तुम्ही म्हणाल त्यांच्याविषयी? तो माझा लहान भाऊ आहे. आमच्या दोघांच्या मध्ये सुरेखा नावाची माझी बहीण आहे. हा, कुटुंबामध्ये अच्छा. मी सगळ्यात मोठा आहे. हां. तर फार वेगळ्या भावना या दोघांबद्दल आहे, कारण मी कुटुंबामध्ये मोठा होतो. अच्छा. त्याच्यामुळे आम्ही सगळे 1ली ते 7वीपर्यंत डोंगर खंडाळा या ठिकाणी राहिलो, याच ठिकाणी वाढलो. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये संभाजीराजे विद्यालयामध्ये शिकलो. तर एक भाऊ म्हणून नक्कीच त्याबद्दल एक फार मोठा ओलावा माझ्या मनामध्ये. अच्छा. तो नेहमी आहे. म्हणजे राम लक्ष्मणासारखं अनेक जण म्हणतात की दोघांना बघितलं की राम लक्ष्मणासारखं वाटतं. अनेक म्हणजे फेसबुकला पण कमेंट अशा येतात तुमच्या दोघांच्या जेव्हा फोटो बघतात तेव्हा. खूप चांगलं नातं सगळ्यांमध्ये, सगळा परिवार हा शेळके परिवार एकत्रित आहेत. मला आता एक दुसरा प्रश्न, आपण या सगळ्या उद्योगांचं तुमचं बघितलं तर तुम्ही आणखी एक उद्योग जो आहे चित्रपट निर्मिती, त्या उद्योगाकडे तुम्ही वळलेला आहात आणि मागच्या मला वाटते 3 वर्षांपासून तुम्ही याच्यामध्ये आलेला आहात. आता पुन्हा चित्रपट क्षेत्र का निवडलं, हा पुन्हा एकदा नवीन प्रश्न माझ्यासमोर उपस्थित होतो. त्याचं उत्तर मला. बरोबर आहे. मुळात चित्रपट क्षेत्रामध्ये जाण्याचं हे माझे कधीच ठरवलेलं नव्हतं. म्हणजे सेवानिवृत्तीनंतर जो मी काही उद्योग व्यवसाय सुरू केला, परंतु एक अशी घटना घडली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अंत्ययात्रा ज्या व्यक्तीने शूटिंग केली, छायाचित्रण केलं, अच्छा, नामदेव वटकर हे त्यांचं नाव. तर त्यांच्या जीवनातील प्रसंग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील प्रसंग यांची कथा असलेलं महापरिवर्तन नावाचं जो चित्रपट तो माझ्याकडं काही व्यक्ती घेऊन आले. अच्छा. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अंत्ययात्रा म्हटल्यावर मी एकदम इमोशनल झालो की इतका मोठा या महामानवाच्या जीवनातील प्रसंग आहे, यावर चित्रपट करावा असं त्या लोकांची इच्छा होती. बरोबर. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच मला खरं म्हणजे चित्रपटामध्ये येण्यासाठी प्रेरणा ठरली. कारण तोपर्यंत कुठला असा विषय मला भावला नाही की कुठलं मनोरंजनाचा चित्रपट करावा, कुठला करावा, हा माझ्यासाठी काही उद्देशच आयुष्यातला नव्हता कधी. परंतु तो एक क्षण ठरला. आता तो चित्रपट लवकरच येईल, त्याच्यावरच्या पोस्टचं काम चालू आहे. तर खरं म्हणजे ते कारण ठरलं की हा चित्रपट आला पाहिजे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय, सत्यशोधक चित्रपट हा काही कारणास्तव आमचे सहकारी निर्माते मित्र आहेत, त्यांचा प्रयत्न चालू होता, पण तो काही कारणास्तव रखडलेला होता. अच्छा. तर त्यांनी मला विनंती केली, म्हणजे नंतरचा होता तो, म्हणजे महापरिवर्तन आधी सुरू झाला आणि नंतर सत्यशोधक चित्रपट पूर्ण झालेला होता, पण त्यांनी मला त्यामध्ये सहकार्य करण्याची विनंती केली. अच्छा. मग निर्मात्यांच्या टीममध्ये मी सहभागी झालो. त्यानंतर तुम्हाला इतिहास माहितीच आहे की मी पूर्ण राज्यभर सत्यशोधक चित्रपटाचं प्रमोशनसाठी खूप गाजला चित्रपट आणि खूप सुंदर, त्याच्या समीक्षा पण खूप ठिकाणी चांगल्या आल्या. कारण की महात्मा फुलेंच्या चित्रपटाबद्दलही सांगेल की तब्बल 56 वर्षानंतर हा चित्रपट महात्मा फुलेंवर आला होता. बरोबर. की सगळ्यात पहिला चित्रपट हा आचार्य अत्रे यांनी महात्मा फुले यांच्यावर काढला होता. त्याच्यानंतरचा हा खूप मोठा कालखंड गेला, त्यानंतर हा चित्रपट आला. बरोबर आहे. ते ऐतिहासिक चित्रपट म्हणजे आता सत्यशोधक झाला, महापरिनिर्वाण झालं, कमर्शियल काही चित्रपट असं डोक्यात नाही आहे का की हे सर्व असं वाटतं की जणू तुमचा चळवळीच्या अंगाने फुलेशाह आंबेडकर या विचारधारेच्या अनुषंगाने तुम्ही चित्रपट काढतायत, काय म्हणजे याच्याविषयी काय नेमकं? खरं म्हणजे चित्रपट हे खूप प्रभावी माध्यम आहे समाजापुढे कुठले विचार घेऊन जाण्याचं. बरोबर. त्या अनुषंगानं मी हा विचार करतो की चळवळी सुरू आहेत, चळवळी चालू आहेत, परंतु काळानुसार चळवळीचे जर शस्त्र बदलले नाही तर त्या चळवळी बोथट होऊ शकतात. अच्छा. तर मला जर ही संधी मिळाली त्यावेळेस मी असं ठरवलं की मनोरंजनाचे चित्रपट, समाजातल्या छोट्या छोट्या विषयावर चित्रपट करणारे अनेक निर्माते आहेत. बरोबर. त्याची कमी मुळीच नाही आहे चित्रपट क्षेत्राला. त्यासाठी बजेट लावणारे पण खूप मोठे फायनान्सर आहेत. परंतु जो इतिहास वर्षानुवर्ष म्हणजे आपणच समजून घ्या की जब्बार पटेलानंतर आजही इतक्या मोठ्या महामानवावर बाबासाहेबांवर चित्रपट येऊ शकला नाही. त्याच्यानंतर महात्मा फुलेंवर इतक्या 56 वर्ष तुम्ही सांगितलं ज्यांचं जनमानसामध्ये स्थान आहे ते येऊ शकलं नाही. शाहू महाराजांवर तर अद्यापही आला नाही. बरोबर. तर एकूणच जर आपण विचार केला की आपले जर विचार रुजवायचे असतील, आपले म्हणजे या मानवांचे विचार रुजवायचे असतील, तर चित्रपट हा प्रभावी माध्यम आहे. त्याला थोडंसं वेगळा संदर्भ मी सांगतो की थोडं जर आपण मागे गेलो
की 25 नोव्हेंबर 1949 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेमधलं जर भाषण आपण बघितलं अच्छा. तर त्यांनी काय सांगितलं होतं की आपण एका राजकीय लोकशाहीमध्ये प्रवेश करत आहोत. म्हणजे एका व्यक्तीला एक मताचा अधिकार आणि त्याच्यावर राजकीय लोकशाही निर्माण होणार आहे. बरोबर आहे. परंतु हे करत असताना आपण एका विसंगतीपूर्ण व्यवस्थेत प्रवेश करतो की अच्छा. लोकशाही व्यवस्था ही संसदेत अस्तित्वात राहील, विधानसभेत अस्तित्वात राहील, पण समाज जीवनामध्ये जाती व्यवस्था अस्तित्वात राहील. म्हणजे त्याचा परिणाम तुमच्या राजकीय लोकशाहीवर नक्कीच होणार आहे. मग त्याच्यावर उपाययोजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली होती की आपण सामाजिक लोकशाहीसाठी काम केलं पाहिजे. बिलकुल. जर सामाजिक लोकशाही निर्माण झाली तरच तुमची राजकीय लोकशाही टिकणार आहे. मग सामाजिक लोकशाहीमध्ये त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हा आपला जीवन मार्ग झाला पाहिजे, आपल्या जीवनाचं तत्वज्ञान झालं पाहिजे, तरच आपण राजकीय लोकशाही टिकून ठेवू शकतो. अच्छा. आजचं जर चित्र आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला बऱ्याचदा वाटतं की राजकीय लोकशाही धोक्यात आली, कारण की आज लोक तांत्रिकदृष्ट्या विजय होण्यात धन्यता मानतात, पण सामाजिक लोकशाही राबवण्यासाठी तेवढं काम होत नाही. मला वाटतं की मला माझ्याकडनं जेवढं चित्रपटामधून हे काम होता येईल, जेवढे संस्कार सामाजिक लोकशाहीचे करता येईल या माध्यमातून, तेवढे मी करण्याचा प्रयत्न राहील. पण चित्रपट समाज मनावर परिणाम करतात का असं वाटतं का? हो, नक्कीच. चित्रपटाचं जे आहे ते समाज मनावर येतं किंवा एखाद्या काही अवास्तव चित्रपट पण निर्माण होतात आजकाल. तुम्ही अगदी म्हणजे इतिहासाला तोडून टाकणारे, काहीतरी वेगळा इतिहास सांगणारे चित्रपट पण हल्ली काहीतरी निर्माण होतात. पण अशा याच्यामध्ये सगळं काही कुठलाही विवाद अंगावर न ओढवता सगळं अभ्यास करून असे सगळे चित्रपट तुम्ही काढले. या दोन्ही चित्रपट काढताना असा काही वेगळे अनुभव आलेत का की कोणाकडून विरोध झाला का की नाही हे बरोबर नाहीये किंवा असं काही, किंवा त्याचं स्वागत झालंय मोठ्या प्रमाणावर? त्याचं स्वागत झालं म्हणजे आता तो विरोध तुम्हाला असं वाटू शकतं की इथल्या प्रस्थापित व्यवस्थेकडून तो विरोध होऊ शकतो, परंतु आपण जर राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंचं चरित्र बघितलं आणि चित्रपटामधलं त्यांचा व्यवहार बघितला तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी ब्राह्मण मित्रालाही तेवढंच जवळचं जपलं होतं. बरोबर आहे. म्हणजे जरी वैचारिक मतभेद झाले तरी त्यांनी तेवढंच जपलं होतं, हे आपल्याला चित्रपटामधून दिसलेलं आहे. त्या समाजाबद्दल काम केलंय. म्हणजेच या महामानवांनी कुठल्याही एका समाजासाठी काम केलं नाही. बरोबर. यांनी सर्वात प्रथम हे मानवतावादी दृष्टिकोन जपण्याचं काम केलं आहे. बरोबर. त्यामुळं मला तरी कुठे असं जाणवलं नाही की या विचाराला विरोध झाला, कारण की आपण पण हा प्रयत्न करतोय की चित्रपटामध्ये वास्तव हेच मांडलं गेलं पाहिजे, जे सत्य तेच मांडलं गेलं पाहिजे, जेणेकरून सर्व समाजामध्ये एक सामाजिक बांधिलकी, सामाजिक भावना निर्माण झाली पाहिजे. बिलकुल. महात्मा फुलेंवर चित्रपट झालाय, बाबासाहेबांवर पण आता महापरिनिर्वाण येतोय काही दिवसांमध्ये. तुम्ही आता मध्यंतरी बोलले शाहू महाराजांवर अद्यापपर्यंत चित्रपट नाही, असं काही डोक्यात आहे का? सध्या तरी डोक्यात नाही, पण भविष्यामध्ये विचार करू शकतो. बरं, आता तुम्ही मुंबईला आहात, हे सगळे सिनेसृष्टी आणि ते सगळं तुम्ही जवळून बघतात. बुलढाणा जिल्ह्यातल्या कलाकारांना किंवा इथले जे काही चांगले होतकरू असतील, प्रतिभाशाली कलावंत असतील, टेक्निकली ज्यांना काही माहिती असेल, अशा लोकांना स्थान मिळेल का तुमच्या याच्यामध्ये, किंवा आपण दिलाय का आधी? हो, नक्कीच. आपण सत्यशोधकमध्ये अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातले भरपूर कलाकार त्या ठिकाणी घेतलेले होते. महापरिवारमध्ये माझा पहिला चित्रपट असल्यामुळं पाहिजे त्या प्रमाणात मी त्या ठिकाणी ते स्थानिक कलाकार घेऊ शकलो नाही, कारण की मला मला त्यातलीच तांत्रिक माहिती तेवढी त्या क्षेत्रामधली नव्हती. परंतु येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण त्याला स्कोप देणार आहे, जे काही असेल त्याच्यात आता आपल्याला जास्तीत जास्त. कारण की अजून पुढचा एक विषय याचा राहिला की जिजाऊ फिल्म सिटी नावाचं आपण सिंदखेड एक पुढचा प्रश्न होताच माझा की सिंदखेड राजाला मी असं ऐकलं की जिजाऊ सृष्टीच्या बाजूला मला वाटतं एक आपली जागा आहे, त्या ठिकाणी एक फिल्म स्टुडिओ किंवा अशा पद्धतीने आपण काही निर्माण करतोय का? तिथे आपण जिजाऊ फिल्म सिटी या नावानं एक फिल्म स्टुडिओ त्या ठिकाणी उभा करायचं काम घेतलेलं आहे. अच्छा. त्यामध्ये आपला एक मधला एक पिक्चर सांगायचा राहिला की जो मिशन पॅन्थर 1970 आता येऊ घातलेला आहे. अच्छा. याचं संपूर्ण 95% चित्रीकरण हे सिंदखेड राजामध्ये झालेलं आहे. 95% सिंदखेड राजा झालंय. पॅन्थर म्हणजे ते चळवळीवर आधारित, चळवळीवर पॅन्थर चळवळ. तो चित्रपट लवकरच येणार आहे. तर त्याचं चित्रीकरण स्थानिक कलाकार, 95% सिंदखेड राजामधला परिसर, हे सगळं त्यामध्ये आलेलं आहे. आणि ते करत असतानाच आपल्याला जिजाऊ फिल्म सिटीची कल्पना सुचली होती. की बऱ्याचदा असं होतं की मुंबईमधल्या
फिल्म सिटी जी गोरेगावची आहे, बहुतांश लोक त्या ठिकाणी शूटिंग करण्याचा प्रयत्न करतात किंवा गुजरातला शूटिंगला जातात किंवा पश्चिम महाराष्ट्रात करतात. बरोबर. मी हा विचार केला की हे अंतर तेवढंच आहे मुंबईपासून, त्यामुळे आपण या जिजाऊंच्या नावानं ही फिल्म सिटी सुरू करायला काही हरकत नाही. आता तुमच्याकडे स्टुडिओ पण होत आहे, फिल्म सिटी तयार होत आहे, तुम्ही 3 चित्रपट आता जवळपास आता पूर्णत्वास येत आहेत. असं कधी वाटलं का की आता आपण एखाद्या चित्रपटात अभिनय करावा, म्हणजे आता तुमची शरीरयष्टी आणि फिटनेस वगैरे सगळ्या गोष्टी ओके आहेत, तुम्ही दिसायला पण सुंदर आहात. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त जयश्रीताई आणखी कौतुक करेल तुमचं. पण असं काही वाटणार की पुढे आपण एखादा रोल करावा आहे, आपलाच चित्रपट आहे, आपणच सगळं निर्माण करतो, निर्मिती आपली आहे, तर आहे का असं डोक्यात काही? तसं काही नाही आहे, पण बऱ्याचदा आमच्या डायरेक्टरकडून मला आग्रह झालेला आहे, तुम्हाला ते येणाऱ्या काळात कळेलच समजा. अच्छा, चला चांगलं. तुमच्या आवाजात खूप छान बेस आहे, तो पण मला आवडतो. की माझा आता एक प्रश्न असा राहील की काही छंद अजूनही आपण काही जोपासलेत काय? उद्योग व्यवसाय या सगळ्या ताणतणावातून हे सगळं करत असता तुम्ही, धावपळ आहे सगळं, पण काही छंद तुमच्या मनात की मी हे असं करतो, मला फिरायला आवडतं किंवा काही असं काही आहेत का असे छंद? मला गाणे ऐकायला आवडतं, म्हणायला आवडत नाही, पण गाणे ऐकायला फार आवडतं. अच्छा. कारण की मानवी मनाच्या भावना व्यक्त करणारं दुसरं कुठलं साधन नाही, प्रभावी माध्यम परत तेच गाणं आहे. त्याच्यानंतर वाचायला आवडतं. कोणती गाणी आवडतात? गाणे आता खूप काय होतं की नवीन गाणी अशी आहेत, जुनी अशी आहेत, टीका पण होते नवीन गाण्यांवर. जुन्या तुम्हाला नेमकी नवीन गाणे जुने असं काही? मला किशोर कुमार आणि लता यांचे गाणी खूप आवडतात. अच्छा, दोघांचे जे आहेत ड्युएट सॉन्ग आणि जास्तीत सिंगल जास्त रोमॅन्टिक आणि सगळं असं. अच्छा, ती गाणी जास्त. काही कविता वगैरे असं काही? मी असं कोणाकडून तरी ऐकलंय की तुम्ही कविता पण केलेल्या आहेत आणि तुम्ही खूप चांगले कवी आहात. चांगले आहात की म्हणजे हे माहिती नाही, पण ज्यांना तुम्ही जर कविता ऐकवली तर बहुतेक जेव्हा कमेंट्स येतील तेव्हा कळेल की नाही. आता मला माहित नाही, कविता करून खूप दिवस झाले, पण ती कविता चांगली वाटेल की नाही माहित नाही, पण तेवढी ऐकून तेवढी प्लीज. तुझं जवळ नसणं पावसाची भुरभुर मनाला हुरहुर लावून गेली. तुझं जवळ नसणं पावसाची भुरभुर मनाला हुरहुर लावून गेली. तुझं जवळ नसणं पावसाची सर म्हणते विसर सांगून गेली. क्या बात. तुझं जवळ नसणं पाऊस पाणी गाणी विराणी देऊन गेली. तुझं जवळ नसणं पाऊस पाणी गाणी विराणी देऊन गेली. तुझं जवळ नसणं पाऊस गारवा जीवाचा पारवा करून गेला. तुझं जवळ नसणं पाऊस गारवा जीवाचा पारवा करून गेला. सरते शेवटी तुझं जवळ नसणं मनातला पाऊस डोळे भिजून निघून गेला. मनातला पाऊस डोळे भिजून निघून गेला. क्या बात. खूप बहुत अच्छे. डोळे भिजून निघून गेला. आणि हुरहुर ही जी कविता खरंच खूप सुंदर शब्द आहे आणि खूप प्रभावीपणे तुम्ही ती लिहिली आहे. मला असं वाटतं भावनापूर्ण त्याच्यामध्ये तुमच्या आलेल्या आहे. ही हुरहुर जी कविता आहे, हीच हुरहुर सध्या मला वाटतं देशातल्या तरुणाईला लागलेली आहे. नीट एक्झाम झाली आहे, पेपर लीक झाले आहेत, 4 मुलांनी आत्महत्या केल्यात आणि एक वेगळ्या याच्यामधून ही सगळी तरुणाई चालली आहे. याच्यातूनच एक कॉक्रोच जनता पार्टीची निर्मिती, म्हणजे पार्टी स्थापन झाली की नाही अजून तर नाही आहे, पण कॉक्रोच जनता पार्टी म्हणून एक इन्स्टावर खूप मोठ्या प्रमाणावर एक चळवळ सुरू झाली आणि मला वाटतं उद्या परवा 1-2 दिवसांमध्ये मोठं एक आंदोलन पण आहे. आता तुम्ही चळवळीतूनच आलेला आहात, तुम्ही सगळे पाहतात, राजकारण घरात पण आहे, तुम्ही याच्याकडे कसं पाहता? हे किती टिकणार आहे का? सगळा प्रश्न पूर्ण भारताला एकच पडला की ही पार्टी टिकेल का पुढे, की नेमका हा फक्त काही एखादा बुडबुड आहे, हे सगळं थांबेल का? कसं बघता तुम्ही याच्याकडे? जेव्हा कुठलीही चळवळ, कुठली संघटना किंवा कुठलीही राजकीय पार्टी निर्माण होते, त्यावेळेस आपल्याकडं मूल्यमापन सुरू होतं, ही टिकेल का, ही यश मिळवेल का, हिला किती सीट येतील. म्हणजे परत मी तेच म्हणतो की सगळे या विषयाकडे राजकीय लोकशाहीच्या दिशेने पाहतात. अगदी बरोबर. तर मला थोडंसं यामागं असं जायचं आहे की लोकशाही प्रजासत्ताकमध्ये पार्टी निर्माण होणं कुठलीही वाईट गोष्ट नाही. जर आपण लोकशाही स्वीकारलेली आहे, त्यामध्ये अनेक पक्ष निर्माण होऊ शकतात, अनेक विचारांचे प्रश्न निर्माण होऊ शकतात, हे नक्कीच चांगलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आज जी तरुणाई ही आंदोलन करणार आहे, तिचा अजेंडा अजून फिक्स नाही आहे. त्याच्यामुळे आपण फार काही त्याच्यावर असं भाष्य करू शकत नाही की ही कुठल्या दिशेने जाणार आहे. परंतु याचं जर अजून आपल्याला थोडासा धांडोळा घ्यायचा झाला तर आपल्याला स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये कुठले योग आंदोलनं झाले,
कुठल्या कुठल्या युवकांनी आंदोलनं केली याचं थोडंसं मागोवा घ्यावं लागेल. अच्छा. त्यामध्ये आपण जर बघितलं की 1974 जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचं आंदोलन पाटणा विद्यापीठामधून ऐलान केलं होतं जनसंघाच्या आधारे की ज्याचा परिणाम असा झाला होता की आणीबाणी लागू झाली आणि राष्ट्रीय राजकारणावर त्या सगळ्याचा परिणाम झाला. बरोबर. म्हणजे युवकाला कमी लेखून चालणार नाही. इंदिरा गांधींचा पराभव सुद्धा झाला होता निवडणुकांमध्ये. त्यानंतर नंतरच्या काळामध्ये अनेक आंदोलन झाले. आसूचे आंदोलन झाले, आसाम स्टुडंट युनियनचे झाले, मंडल आयोगाच्या काळातले झाले. त्याच्यानंतर निर्भया आंदोलन झालं. परंतु जयप्रकाश नारायण नंतर पुन्हा सगळ्यांच्या लक्षात राहील असं आंदोलन झालं इंडिया अगेन्स्ट करप्शन, म्हणजे 2011चं जनपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी केलं. त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाग झाला. बरोबर. आता या आंदोलनामध्ये आणि उद्या परवा होणाऱ्या आंदोलनामध्ये किंवा उद्या परवा जमा होणाऱ्या युवकांमध्ये फार मोठा फरक आहे. आपण समजून घेतलं पाहिजे. त्याचं कारण असं सांगतो की स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये जे काही सत्तेवर आले ते जर आपण 70च्या दशकापर्यंत बघितलं तर बहुतेक नेतृत्व हे स्वातंत्र्य लढ्यामधून आलेलं होतं. बरोबर. त्याच्यानंतर 70 ते 80, 90 किंवा 2000 पर्यंतचं जे नेतृत्व आलं होतं हे स्वातंत्र्य लढ्यातल्या कुटुंबामधलं आलं होतं किंवा त्याचा प्रभाव असलेल्या लोकांमधलं आलं. बिलकुल बिलकुल. त्याच्यानंतर 2011मध्ये ज्यांना या भ्रष्टाचाराची चीड आलेली होती असे युवक यामध्ये सहभागी झाले. परंतु आता उद्या जे सहभागी होणार आहे हे खऱ्या अर्थानं वेगळ्या जगाचं नेतृत्व करणारी युवक समाज आहे. त्याचं कारण असं की आपण जर बघितलं तर हे सगळे ज्यांना म्हणतात जेन जी, बरोबर आहे, म्हणजे जी आपण पिढी म्हणतोय की जनरेशन जी यामध्ये उतरलेली आहे. जनरेशन जी कोणाला म्हणायचे की ज्यांचं 1997 ते 2012 या कालावधीमध्ये जन्म झालेला आहे. यांचा जन्म अशा कालावधीमध्ये झालेला आहे की जगानं पूर्णपणे स्मार्टफोनने पूर्ण जग व्यापलेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर इंटरनेटनं पूर्ण जग व्यापलेलं आहे. अशा कालखंडामध्ये त्यांचा जन्म झालेला. अगदी बरोबर. तुमचा आमचा जन्म हा मिलेनियम जनरेशनमध्ये झाला की ज्यामध्ये इंटरनेटचा अडथळा आम्ही पाहिलेला आहे. इंटरनेटचा प्रवास किंवा मी तर म्हणेन मी तर बैलगाडीचाही रात्रभर प्रवास केलेला मी प्राणी आहे. त्याचं कारण आहे मी डोंगर खंडाला ते बडगाव या ठिकाणी एका लग्नात गेलो होतो. लग्नाचं वराड परत येताना मी त्या बैलगाडी प्रवास केला आहे. म्हणजे आमची पिढी बैलगाडी ते विमान प्रवास केलेली पिढी आहे. इंटरनेटचं जगाचं हे केलेलं आहे. परंतु ही जी पिढी आहे जी आपलं भविष्यातलं नेतृत्व करणार, मी परत सांगतो की हीच पिढी आहे की जी भविष्यात आमच्या देशात नेतृत्व करणार आहे. जिला डिजिटल नेटिव्हिटी आहे, जे मी म्हटलं की त्यांचा जन्मच अशा कालावधीमध्ये झाला. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांना सामाजिक भावनेची जाणीव आहे. आपला जो एक समज आहे जी टिप्पणी त्यांच्यावर झाली की ही लेजी आणि झुरळ आहेत, कॉक्रोच आहे, ती टिप्पणी मुळात चुकीची होती. कारण की त्यांना मी अनेक युवक दाखवतो या वयोगटातले की ज्यांना सामाजिक भावनेची, पर्यावरणाची जाणीव आहे. त्याच्यानंतर या सगळ्यांना जागतिक मानसिकतेचा व्यापक दृष्टिकोन मिळालेला. अच्छा. कारण हे जेव्हा यूट्यूबवर जातात, हे जेव्हा सोशल मीडियावर जातात, तर यांच्या जन्मापासून यांना अमर्याद असं ॲक्सेस मिळालेला आहे जगाच्या राजकारणाचा. म्हणजे आज तुम्ही जर बघितलं तर एक 20 वर्षाचा मुलगाही ट्रम्पच्या पॉलिसीवर बोलतोय. बरोबर आहे. तो व्हेनेझुएलाचा राष्ट्रपती कसा अटक झाला आहे, त्याच्यानंतर इराणचा खोमिनीचं काय झालं या विषयावर तो बोलतो. कारण की त्याचा जन्मच अशा कालावधीत झाला की त्याला हे सगळे असेच मिळाले. पहिलीतल्या दुसरीतल्या मुलींना उत्तर कोरियातले जे BTS वगैरे सगळे जे दक्षिण कोरियाची जी टीम आहे त्यांचं माहिती. त्याच्यामुळं आपण त्या आंदोलनाला हे फक्त सोशल मीडियाचं आंदोलन आहे, हे फक्त युट्यूबवरचं आंदोलन आहे, डिजिटल प्लॅटफॉर्मवरचं आंदोलन आहे एवढं म्हणून चालणार नाही. कारण की डिजिटलच प्लॅटफॉर्म असा आहे की आज जो लोकांना कनेक्ट करतो. कारण की तुम्ही 20 वर्षापूर्वीची स्थिती आज म्हणू शकत नाही. कारण कोरोनामध्ये बघितलं आपण की मोर्चे आंदोलनासाठी एका जागेवर हजारो लोक येणं ती वेळ आज राहिलेली नाही. त्यामुळे आपलं मत किंवा एखाद्या ट्विटरवर ट्रेंड चालवणं यातूनही ते आंदोलन सुरू झालं. परंतु आता ही पिढी हळूहळू रस्त्यावर येईल. त्यांचा अजेंडा जेव्हा ठरेल तेव्हा आपल्याला कळेल की कोणत्या दिशेने चालले. पण तू नक्कीच आपण सगळ्यांनीच, म्हणजे माझं म्हणेन सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो, यांनी त्या सगळ्या मुवमेंटकडे आशादायक पद्धतीने पाहिलं पाहिजे की एक नवीन जनरेशन आपल्या देशाचं नेतृत्व करायला भविष्यातून घडू शकेल. त्यांचं ऐकलं पाहिजे. त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या काय सगळ्यात महत्वाचं ते का बाहेर पडत आहे की संवादाचा अभाव झालाय. बरोबर. म्हणजे घरातले आपण जर आज बघितलं की जेन जीचा आणि आमच्या पिढीचा संवादाचा अभाव का होतोय की तो गॅप पडतोय त्यांच्या
Communication आणि तो कम्युनिकेशन, सुधारणं. कारण ते ज्या पिढीत वाढले तशीच आपण अपेक्षा ठेवतोय हा. की त्यांनी तसंच वागलं पाहिजे. बरोबर आहे. तो संवाद जर शासन साधू शकलं तर कदाचित वेगळा चांगला मार्ग निघू शकेल. अच्छा, त्या दिशेने आता नेमकं काय करतात ते बरोबर. बघावं लागेल. तरुणाईला काय संदेश तुम्ही या निमित्ताने द्याल? तरुणाईनं जे काही जगातले बदल आहेत, कारण आता आपण जर भारताचाच विषय घेतला की 1991 मध्ये आपल्याकडे खौजा धोरण आलं, खाजगीकरण आलं, उदारीकरण आणि जागतिकीकरण आलं आणि आपण एक ग्लोबल विलेज म्हणून एक संकल्पना त्या ठिकाणी आपली अस्तित्वात आली. म्हणजे आज आमचे संदर्भ हे केवळ एखाद्या गावखेड्यापुरते, जिल्ह्यापुरते किंवा राज्यापुरते राहिले नाही. तर तरुणांना एवढंच आपण संदेश देऊ शकतो की त्यांनी जगातले येणारे बदल हे सकारात्मकरित्या स्वीकारले पाहिजे आणि त्याचा उपयोग आपल्या देशासाठी काय करता येईल यासाठी काम करत राहिलं पाहिजे. काही व्यक्ती केवळ गोड दिसत नाहीत, तर त्यांचं अंतरंगसुद्धा निर्मळ आणि मधाळ असतं. असाच सुंदर अनुभव सुनीलजी शेळके सर यांच्या मुलाखतीमधून आपल्याला अनुभवायला मिळाला. त्यांचे स्पष्ट विचार, सरळ तत्त्व आणि ऊर्जादायी मार्गदर्शन अनेकांच्या आयुष्याला नवी दिशा देईल या अपेक्षेसह मी रणजित राजपूत आपली रजा घेतो. हा पॉडकास्ट आपणास कसा वाटला याबाबतची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच कर्तबगार व्यक्तिमत्वासह. यू, मी अँड माईकमध्ये. धन्यवाद.